जाणार आहे ते जरा चला म्हणलं तर जाणार आहे, नाही तर अर्ध्यातून वापस येणार आहे. झेपेल का इतकं जाणं? काय झालं, माणसांनी येऊन दिलं तर जाऊ ना. झपाला काय झालं, इतक्या लांब चालता येईल चालता येईल चाललंय म्हणलं आम्हाला राहिले काम करणारे माणसं, आम्हाला चलायचं काय अवघड. पाटीलच एवढं करतात सगळ्यासाठी, आम्ही कायसाठी आमच्या लेकरा बाळाचं भलं व्हायसाठीच करतात ना. एवढं जर करून सरकारला त्याचं काहीच नाही म्हणजे आता आमचं शेवटचं अंत आहे म्हणायचं. काय अपेक्षा आहे आम्हाला काय, आमचं जी मागणी ती द्यायची, आमची एकच अपेक्षा आहे, पाटलांनी आरक्षण घ्यावा, सुखरूप मागे यावा लेकरा बाळात. सागर पर्यंत जाणार आहे, गेवराईपर्यंत जाणार, गेवराईपर्यंत चाललं नाही तुमच्याने? हा चालते. काय तुमच्या मनात काय आमचा भाव 5 महिने 6 महिने झाला इतका लढतो तरी सरकारला काय किंवा जरी आहे ना तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. आम्ही मुंबईत म्हणलं तरी आमची तयारी जायला, चलत म्हणलं तरी जाऊ आम्ही. पाटलांनी तुम्हाला सध्या तरी आपल्या गावातच सांगितलं. हा इकडची खिंड लढवायला सांगितली, सांगितलं आम्ही. आता काय ना, आता हे करणार, ओळणार त्यांना आणि वाटू लावणार. जर नाही चाललं म्हणलं तर चला म्हणलं तर आम्ही मुंबईत बनलं तरी चालणार. काय खिंड लढवणार आहात? काय करणार आहे तुम्ही इथे, नेमकं काय खिंड लढवणार आहे इथं? आता इथं काय लढवणार आहे आम्ही? इथं काय आता सध्या लढायला, आमच्या गावात चालले तिकडे, आम्ही त्यांच्यासाठी इथं काय करणार? आम्हाला त्यांची नुसती वाट बघायची. इथं काय आहे दुसरं? आज आम्ही त्यांना आशीर्वाद देणार आणि आमच्या भावाला सुखी राहा म्हणणार. आमच्या जर भावाच्या केसाला जरी धोका लागला तरी आम्ही एका मंत्रीला मागे सरणार नाही आणि आम्ही मागे सरणार नाही, गंभीरपणे लढणार. अख्ख्या मंत्र्यांना सुद्धा हे करणार, सगळ्या महिला आमच्या भावाच्या केसाला सुद्धा धोका लागला नाही पाहिजे एवढी विनंती शासनाला आमची. आमच्या लेकराला काय झालं, आज आमच्या लेकर आम्हाला सोडून लढायला चालले तर मग आज आमच्या लेकराच्या केसाला सुद्धा धोका लागला नाही, ही शासनाला आमची विनंती. नाहीतर आम्ही बी मागे सरणार नाही, मग आम्ही लढू, मग काय करायचे ते करू. आमच्या भावाच्या पाठीमागे आम्ही असे खंबीरपणे उभे लढणार, आम्ही भावाबरोबर लढणार. आज आमचाच भाव जर 6 महिने झाले लढतो तर आम्ही काय नाही लढणार आमच्या लेकरा भावासाठी? आज आमचे लेकर इतके शिकून ठेका बसले, शेती करते, आम्ही त्यांच्या बरोबर शेती करतो. आमच्या लेकराला किती ऊन ते लागतं हे शासनाला काय दिसत नाही? मग हे शासनाला दिसायला पाहिजे ना. शासनाने आजपर्यंत इतका वेळ दिला, आता म्हणलं निघू नका, 2 तास वेळ द्या. आम्ही 2 तास दिला त्यांना, 2 महिने म्हणलं तर 2 महिने दिला, तरी ते जर काही करीच ना तर आम्ही तर हे करणार. आमच्या नातून करता मुंबईला चालले आज. आमचं काय नाही, आम्हाला एक सुखी राहा जरंगे पाटील. आम्ही किती त्यांना काय इथून पुरवणार आहे त्यांना सारं, त्यांनी सुखी राहावा, सरकारने त्यांना चांगली भेट द्यावा, आमचं आम्हाला उपोषण देऊन टाका. खूप महिन्यानंतर जरंगे पाटील आपल्या मूळ गावी येत आहेत. आम्हाला लय आनंद वाटला, त्यांचा वेळ लागला 5 महिन्यापासून आनंद झाला. त्यांच्या पत्नीला बी, आमच्या साऱ्या गावच्या महिलाला एवढं बी आम्हाला पाहू वाटलं, आनंदाने त्यांना वाटतं लावायचे. आता आम्हाला पाटलांना काय सांगणार तुम्ही? आता आनंदात राहा म्हणून सांगणार, हो आनंदात राहा त्यांना सांगायचं, हे आशीर्वाद देणार आम्ही म्हातारी माणसं त्यांना. आनंदात राहा, आपल्याला गेल्याशी तर येणारच नाही, त्यांची शपथच आली शिवाजी महाराजाची तुम्ही घेतल्याशी येणार नाही, घराचा पाऊल शिवणार नाही. इथं आले का ते 5 महिन्यापासून मग त्यांनी शिवाजी महाराज शपथ घेतलेली ना, मग त्याच्यामुळे ते आलेच नाही त्यांच्या मूळ घरी. त्यांचे लेकर किती आज लेकर तर ते बायको, आपण एक दिवस माणूस नाही आलं तर किती वाटतात. आणि त्यांचं 5 महिने झाले ना, आज एवढी दिपाळी झाली, त्यांना खावा वाटली का दिपाळी? मुंबईत गेल्यावर आमरण उपोषण करायचं म्हणतात. हा मग उपोषण करणारच ना, ते नाही गेलं उपोषण करणारच मुंबईत. आम्ही नाही ना जाणार सारे, ते नाही गेले तर मग कशाला राहायचं इकडं? सारा महाराष्ट्र जाणार, ते नाही लवकर दिलं हे असंच राहणार. हा गावाला जाणार, आम्ही खरी बोलायचे त्यांना, तुम्ही शांत राहा, तुमच्या पाठीमागे आम्ही आहेत म्हणून आम्ही जरंगे पाटलाला सांगणार. जाणार म्हणजे सगळे जाणार आम्ही, त्यांनी जर उपोषण केलं तर आम्ही पण तेच करणार नंतर.